चला जॉईन करा, बाकीचे पटकन जॉईन करायला सांगा. ठीक आहे, चला करतील जॉईन. 4 जण आलेले. ओके, बघा आपण आता काय बघितलं की टँजंट आणि नॉर्मल. ठीक आहे ना, टँजंट नॉर्मल पर्यंत बघितलं, त्यांचे स्लोप कसे फाइंड करायचे, ते ऑर्थोगोनल कधी आहेत हे सर्व आपण बघितले. अँगल ऑफ इंटरसेक्शन बघितलं, कर्व्स मधील इक्वेशन ऑफ टँजंट नॉर्मल बघितलं. काय नाही, जस्ट आपण काय ते एक स्ट्रेट लाईन आहे, जसं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं तसंच तुमच्या टँजंटचं इक्वेशन असेल. फक्त आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की ऍट पॉइंट कसं इक्वेशन फाइंड करतो. ओके, त्याच्यानंतर बघा लेंथ ऑफ टँजंट अँड नॉर्मल, सब टँजंट आणि सब नॉर्मल. ओके, बघा सर्वात अगोदर बघा सब टँजंट म्हणजे काय असतं. तर सब टँजंट म्हणजे काय बघा, ही समजा तुमची टँजंट आहे, बरोबर. ही काय आहे तुमची टँजंट इथं दिलेलं आहे, बरोबर. मग या टँजंटचं जे प्रोजेक्शन असणार आहे, प्रोजेक्शन एक्स ऍक्सिस किंवा इन बिटवीन टँजंट अँड एक्स ऍक्सिस, त्याला काय म्हणणार आपण, सब टँजंट. ओके, सब नॉर्मल म्हणजे काय, या नॉर्मलचं, ही जे नॉर्मल आहे याचं प्रोजेक्शन. आता याचं प्रोजेक्शन कसं असणार आहे इकडे, तर ते एक्स ऍक्सिस वरती असेल किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी असेल, मग त्या प्रोजेक्शनला आपण काय म्हणणार, सब नॉर्मल. ओके, मग बघा लेंथ ऑफ टँजंट अँड नॉर्मल, सब टँजंट सब नॉर्मल बघा कसा फाइंड करायचा आहे. तर लेंथ ऑफ टँजंट बघा पहिल्यांदा काय दिले, लेंथ ऑफ टँजंट पी ए. टँजंट पी ए बघा, इथे पी आहे आणि हा ए, म्हणजे हा जो आहे टँजंट पूर्ण, याची लेंथ म्हणजे इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे, लेंथ ऑफ टँजंट पी ए काय दिली बघा, वाय कॉस, आता इथे साय म्हणजे समजा कोसेक अल्फा. ओके, असा समजा कोसेक साय, वाय कोसेक साय, यालाच म्हणणार आपण, हा असा असता सिम्बॉल. ठीक आहे, तर तुम्ही समजा असं समजा की अँगल जो दिलेला आहे थिटा आहे, तर वाय कोसेक थिटा म्हणजे समजा पी ए इज इक्वल्स टू काय आहे, पी ए इज इक्वल्स टू वाय इंटू कोसेक थिटा. बरं, हे समजा कसं आलं तुम्हाला लक्षात येते का, ते आता बघा तुम्हाला सांगतो कसं येतं ते. ओके, हा समजा तुमचा अँगल आहे थिटा, असं समजूया. हा अँगल जो आहे इथे दिलेला हा काय आहे, थिटा, बरोबर. म्हणजे जो तुमचा टँजंट लाईन आहे ती एक्स ऍक्सिस सोबत, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत थिटा अँगल करते. बरं, आता इथे बघा हा जो पॉइंट आहे काय आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय आहे, बरोबर. आणि हे समजा डिस्टन्स आहे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स पी ए चं आर आहे, बरोबर. तर तुम्हाला माहिती आर इज इक्वल्स टू काय असतं, आर इज इक्वल्स टू सॉरी, हा जर आर असेल, हा जर आर असेल तर काय असतं डिस्टन्स, हा आर असेल तर एक्स इज इक्वल्स टू काय असतं, आर कॉस थिटा. ठीक आहे ना, आपण काय करतोय, चेंज करतोय कोऑर्डिनेट्स. हे माहिती एक्स आणि वाय काय असणार आहेत तुमचे कोऑर्डिनेट्स, बरोबर. हे डिस्टन्स आर असेल तर एक्स इज इक्वल्स टू काय असतं, आर कॉस थिटा. वाय इज इक्वल्स टू काय असतं, आर साइन थिटा. हे माहिती एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा असतो, वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा असतं. ओके, आता आपल्याला काय फाइंड करायचंय, आर फाइंड करायचा आहे. म्हणजे हा जर साइन थिटा इकडे आला तर काय होईल, आर इज इक्वल्स टू वाय अपॉन साइन थिटा. ओके, आर इज इक्वल्स टू काय येते, वाय अपॉन साइन थिटा, म्हणजेच काय, वाय इंटू कोसेक थिटा. लक्षात येते का बघा, साइन 1 अपॉन साइन थिटा काय असेल, कोसेक थिटा असेल, बरोबर. 1 अपॉन साइन थिटा काय असणार आहे, कोसेक थिटा असणार आहे. लक्षात येते का बघा. बरं, आता इथे आपण एक्सच का बरं, सॉरी वाय का बरं घेतलेला आहे, लक्षात येते ना. ठीक आहे, बघा आता, तर वाय कोसेक थिटा कसा आला लक्षात येतंय, वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा आहे, म्हणजे आर इज इक्वल्स टू काय असणार आहे, वाय अपॉन साइन थिटा, म्हणजेच वाय इंटू कोसेक थिटा. 1 अपॉन साइन थिटा म्हणजे काय असतं, कोसेक थिटा, म्हणजे हा पी वाय इज इक्वल्स टू काय झाला, कोसेक थिटा. बरं, मग बघा डायरेक्टली काय लिहिले तिथे, वाय इंटू या कोसेक थिटाच्या जागी बघा काय लिहिले, अंडर रूट मध्ये 1 प्लस डीवाय बाय डीएक्स स्क्वेअर अपॉन डीवाय बाय डीएक्स. मग हे कसं आलं म्हणताल सर, मग बघा मी या कोसेक थिटाला मी काय लिहितो, कोसेक थिटाला मी लिहिलं सेक थिटा अपॉन टॅन थिटा. ओके, कोसेक थिटाच्या जागी बघा मी टॅन सेक थिटा अपॉन टॅन थिटा कसा लिहिला, या टॅन थिटाला काय लिहू शकतो आपण, साइन थिटा अपॉन कॉस थिटा.
बरोबर आहे. या सेक थिटाला कसं लिहिणार, ऍज इट इज समजा सेक थिटा राहू द्या. ओके, तर आता इथे काय आहे, 1 कॉस थिटा आहे. मग या 1 कॉस थिटाला मी इथे सेक थिटा लिहू शकतो असा, बरोबर. म्हणजे हा सेक कॅन्सल होईल आणि मला काय राहील, 1/sin राहील, बरोबर. म्हणजेच मी काय लिहू शकतो, कोसेक थिटाला सेक थिटा अपॉन टॅन थिटा. हे लक्षात आलंय का? बघा, कोसेक थिटाला आपण सेक थिटा अपॉन टॅन थिटा लिहू शकतो. बघा, हा टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटाचा मी काय केलं इथे सेक थिटा केला. 1 जो कॉस थिटा होता त्याला काय लिहिलं, सेक थिटा. आणि न्यूमरेटर मध्ये काय आहे, सेक थिटा. हा कॅन्सल झाला तर काय राहील, 1/sin म्हणजेच कोसेक्स. म्हणजेच मी या कोसेक थिटाला मी सेक थिटा अपॉन टॅन थिटा लिहू शकतो. ओके, तर y इंटू सेक थिटा अपॉन टॅन थिटा. ओके, मग बघा सेक थिटाला मी काय लिहिणार आहे, y इंटू सेक थिटाच्या जागी मी लिहितो, मला माहिती 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. मग या स्क्वेअर रूट जर केलं तर काय होईल, हा स्क्वेअर रिमूव्ह होईल आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे अंडर रूट मध्ये जर मी लिहिलं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन टॅन थिटा. ओके, बरं आता आपण असं कन्वर्ट का बरं करतोय टॅन थिटा मध्ये, कारण मला फक्त डेरिव्हेटिव्ह म्हणजे टॅन थिटा इज इक्वल्स टू डीवाय बाय डीएक्स असतं एवढंच माहिती. मला साइन थिटा कॉस थिटा माहितीये का, काय असतं डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये नाही. मला फक्त माहिती की टॅन थिटा म्हणजे डीवाय बाय डीएक्स असतं. ओके, म्हणजेच मग मी याला कसं लिहू शकेल बघा, y इंटू अंडर रूट ऑफ, आता लक्षात आलं असेल तुमच्या, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय, डीवाय बाय डीएक्स चा होल स्क्वेअर. ठीक आहे, टॅन थिटा तर माहिती आहे ना, डीवाय बाय डीएक्स असतो. ठीक आहे, म्हणजेच काय डिनॉमिनेटर मध्ये परत डीवाय बाय डीएक्स. आलं का लक्षात, हे बघा असंच फाइंड केलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट आहे बघा लेंथ ऑफ टँजेंट झालं, लेंथ ऑफ नॉर्मल. ओके, पीबी. बघा लेंथ ऑफ नॉर्मल, नॉर्मल म्हणजे काय, ही इथून पी पासून इकडे बी पर्यंत हा आहे तुमचा लेंथ ऑफ नॉर्मल. ठीक आहे, आता हा सोपा आहे. ठीक आहे, याच्यानुसार याचा माहित असेल तर याचा फाइंड करू शकतो, बरोबर आहे. बघा जस्ट मुमेंट इथे. ओके, बघा तर वाय सेक, आता इथे काय दिले, वाय इंटू सेक थिटा. ओके, नॉर्मल साठी मग काय असणार आहे, नॉर्मल आता इथे असा नॉर्मल आहे. मग नॉर्मल साठी काय जसं घेतलं होतं, एक्स आर इज इक्वल टू काय असतं, एक्स कॉस थिटा, बरोबर. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा असणार आहे. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा म्हणजेच काय राहणार आहे मला बघा, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. आर इज इक्वल टू काय होईल, हा कॉस थिटा इकडे जाईल, 1 कॉस म्हणजेच काय असणार आहे, सेक म्हणजे एक्स इंटू सेक किंवा वाय. ओके, वाय इंटू सेक, जस्ट बघा वाय इंटू सेक येईल, तर काय दिले, वाय इंटू सेक थिटा समजा इथे. ओके, तर मग त्याच्यानुसार सेकलाच परत काय दिले, 1 प्लस डीवाय बाय डीएक्स चा होल स्क्वेअर. लक्षात येतं का, हे कसं लिहिलं, सेक थिटाला डायरेक्टली काय लिहिलं इथे आपण, अंडर रूट मध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि टॅन स्क्वेअर थिटा काय असतो, टॅन थिटा काय असतो, डीवाय बाय डीएक्स म्हणजे 1 प्लस डीवाय बाय डीएक्स चा होल स्क्वेअर. लेंथ ऑफ नॉर्मल झाला. त्याच्यानंतर बघा लेंथ ऑफ सब टँजेंट एसी. एसी म्हणजे काय, हा इथून इथपर्यंतचा, याचं प्रोजेक्शन इथपर्यंत. ओके, आणि याचं प्रोजेक्शन इकडे असेल, याचं असं प्रोजेक्शन. तर काय आहे एसी, बघा वाय कॉट थिटा, वाय अपॉन डीवाय बाय डीएक्स. कॉट थिटाला कसं लिहू शकतो, 1 अपॉन टॅन थिटा, आणि टॅन थिटा म्हणजे काय, डीवाय बाय डीएक्स. ओके, त्याच्यानंतर आहे लेंथ ऑफ सब नॉर्मल बीसी. बघा हा लेंथ ऑफ सब नॉर्मल बीसी, याचं प्रोजेक्शन इकडे. ओके, एक्स ऍक्सिस वरती म्हणजे नॉर्मलचं प्रोजेक्शन घेतलेले. तर ते काय आहे, बीसी काय आहे, वाय टॅन थिटा. ओके, तर वाय टॅन अल्फा किंवा जे काय अँगल असेल. ठीक आहे, तर वाय टॅन थिटा पकडा, तर वाय इंटू टॅन थिटा म्हणजे काय, परत डीवाय बाय डीएक्स. तुम्हाला एकच लक्षात घ्यायचंय की टॅन थिटा हा स्लोप आहे. ओके, हे माहिती ना आपण स्ट्रेट लाईन मध्ये शिकले. ओके, की टॅन थिटा काय असतो, डीवाय बाय डीएक्स. ओके, टॅन थिटा म्हणजे काय असतो, स्लोप ऑफ अ टँजेंट. ओके, जर एखाद्या स्ट्रेट लाईनचा अँगल माहित असेल तर आपण त्याचा स्लोप काय असतो, टॅन थिटा. ओके, मग बघा त्याच्यानंतर लेंथ ऑफ इंटरसेप्ट. ओके, ठीक आहे, आता इथपर्यंतच आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचा रोल्स थेरम आणि लॉग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम. ओके, आता इथपर्यंत लक्षात आले तुम्हाला कसं फाइंड करायचं ते. त्याच्यानंतर आपण बघणार आहेत मेन टॉपिक आहे रोल्स थेरम किंवा लॉग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम. मग बघा रोल्स थेरम काय सांगतो, इफ एफ ऑफ एक्स इज सच दॅट. ओके, एफ ऑफ एक्स हे काय आहे, फंक्शन आहे. मग कसं आहे की इट इज कंटिन्युअस, म्हणजे एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ए बी. म्हणजे क्लोज इंटरवल ए बी मध्ये एफ ऑफ एक्स कसा आहे, कंटिन्युअस आहे. ओके,
कंटिन्युअस फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन द क्लोज्ड इंटरवल ए बी अँड इट इज डेरिवेबल म्हणजेच काय डिफरन्शिएबल, इट इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए बी. ओके, म्हणजेच काय ओपन इंटरवल म्हणजे कंटिन्युअस कसा आहे क्लोज ए बी वरती आणि डिफरन्शिएबल कसा आहे किंवा डेरिवेबल कसा आहे ओपन इंटरवल वरती. ओके, आणि थर्ड कंडिशन काय आहे, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. म्हणजे असा जर फंक्शन असेल देन देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन सी, म्हणजे देन देर एक्झिस्ट सी of x in the interval, in the open interval AB such that f dash of c is equals to 0. म्हणजे असा एक सी एक्झिस्ट करतो ओपन इंटरवल ए बी मध्ये ज्याच्यासाठी आपल्याला एफ डॅश ऑफ सी काय भेटतो 0 भेटतो. हे काय सांगतोय तुमचा रोल्स थिअरम. म्हणजे कधी कधी असा सी भेटतो ज्या वेळेस समजा एखादं एफ ऑफ एक्स फंक्शन आहे ते कंटिन्युअस आहे क्लोज इंटरवल ए बी मध्ये, बरोबर, डिफरन्शिएबल आहे ओपन इंटरवल ए बी मध्ये आणि एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी हे समजा तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही याच्यावरून काय सांगू शकता, ऍटलिस्ट, मग असं जर असेल तर काय, देन देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन सी, म्हणजे कमीत कमी एक असा सी एक्झिस्ट करतो ओपन इंटरवल ए बी मध्ये ज्याच्यासाठी मला एफ डॅश ऑफ सी काय भेटतो 0 भेटतो. हा आहे तुमचा रोल्स थिअरम. ओके, एक्झाम्पल्स जेव्हा घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट आहे लॉग्रेंजस मीन व्हॅल्यू थिअरम. बघा, इफ अ फंक्शन एफ ऑफ एक्स जस्ट ओके, इफ अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सच दॅट इट इज कंटिन्युअस इन द क्लोज इंटरवल ए बी. बघा आता लॉग्रेंजस मीन व्हॅल्यू थिअरम काय सांगतोय की कंटिन्युअस आहे क्लोज इंटरवल ए बी मध्ये, डेरिवेबल आहे ओपन इंटरवल ए बी मध्ये. ठीक आहे, दोन्ही कंडिशन सेम आहेत. बघा आता रोल्स थिअरम मध्ये एक एक्स्ट्रा कंडिशन काय होती की एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी होता. इथे आहे का, नाही. ठीक आहे ना, इथे बघा इथे ती कंडिशन्स नाहीये तुमच्याकडे. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी ची दोनच कंडिशन्स आहेत. काय, कंटिन्युअस असला पाहिजे क्लोज इंटरवल ए बी मध्ये आणि डिफरन्शिएबल असला पाहिजे ओपन इंटरवल ए बी मध्ये. देन देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन सी ऑफ एक्स इन द ओपन इंटरवल ए बी सच दॅट एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए इज इक्वल टू एफ ऑफ सी. ओके, बरं, बघा त्याच्यावरून काय लक्षात आलं असेल तुमच्या, म्हणजे अगोदर काय आहे लॉग्रेंजस मीन व्हॅल्यू थिअरम आहे, नंतर तुमचा रोल्स थिअरम. म्हणजे पहिल्यांदा काय, क्लोज इंटरवल ए बी मध्ये फंक्शन कंटिन्युअस आहे, ओपन इंटरवल मध्ये डिफरन्शिएबल आहे, बरोबर. तर तुमच्याकडे ओपन इंटरवल ए बी मध्ये असा एक सी एक्झिस्ट करतोय ज्याच्यासाठी मला काय भेटतंय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी, बरोबर आहे. मग जर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी झाला तर बघा काय भेटेल, एफ ऑफ ए, सॉरी इथे एफ डॅश ऑफ सी आहे, तर एफ डॅश ऑफ सी. आता बघा याचा हा जो लॉग्रेंजस मीन व्हॅल्यू थिअरम आहे त्याची पर्टिक्युलर कंडिशन म्हणजे काय, रोल्स थिअरम. बघा पहिल्यांदा आता रोल्स थिअरम विसरा, मी फक्त सांगितलं समजा तुम्हाला की एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे क्लोज ए बी मध्ये, डेरिवेबल आहे ओपन इंटरवल ए बी मध्ये, तर तुमच्याकडे एफ डॅश ऑफ सी काय असतो एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. मग जर तुम्ही म्हटले सर एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ ए झाला तर काय होईल, काय होणार आहे इथे, एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ ए झाला तर 0 भेटेल ना वरती न्यूमरेटर मध्ये, म्हणजेच मला एफ डॅश ऑफ सी काय भेटेल 0. म्हणजे जर पर्टिक्युलर कंडिशन मी काय वापरली एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ ए ची एक एक्स्ट्रा कंडिशन वापरली तर मला एफ डॅश ऑफ सी काय भेटणार आहे 0. आणि हे म्हणजेच काय तुमचा रोल्स थिअरम आहे. ओके, तर बघा इथपर्यंत लक्षात आलंय का तुम्हाला. बघा लॉग्रेंजस थिअरम लक्षात ठेवा आणि सी इज इक्वल समजा एफ डॅश ऑफ सी म्हणजे एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ ए, ही जर कंडिशन आपण पर्टिक्युलर कंडिशन आहे, बरोबर. तर त्या कंडिशन जर आपण अप्लाय केली की जर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी भेटला तर एफ डॅश ऑफ सी काय होणार आहे 0 होणार. डायरेक्टली या फॉर्म्युल्यावरून तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच हा जो रोल्स थिअरम आहे ती लॉग्रेंजस मीन व्हॅल्यू थिअरमची पर्टिक्युलर कंडिशन आहे. ओके, आले का आता लक्षात इथपर्यंत सर्वांच्या. काय आता आपण जस्ट एमसीक्यूज बघूया. ओके, चला बघा एमसीक्यू. जस्ट मोमेंट, तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे. जस्ट मोमेंट. ओके, दिसत असेल सर्वांना. बघा काय दिले फंक्शन, आता एक्झाम्पल आपण बघतोय एमसीक्यू. ठीक आहे, तर याच्यावरती आहे आपले एमसीक्यू जात आहे वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन याच्यावरती आहे. ओके, वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन. तर बघा
अ पार्टिकल मूव्स इन अ स्ट्रेट लाईन. ओके, एक पार्टिकल दिलाय तुम्हाला जो काय करतोय स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करतोय इन अ सच अ वे दॅट इट्स वेलॉसिटी ऍट एनी पॉइंट इज गिवन बाय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू बघा 2 minus 3x where x is measured from fixed point the acceleration is. ओके, आता काय दिले तुम्हाला की व्ही स्क्वेअर दिलाय वेलॉसिटी. काय दिली वेलॉसिटी 2 minus 3x. काय सांगताय की एक म्हणजे एक पार्टिकल आहे जो मूव्ह करतोय स्ट्रेट लाईन मध्ये. मग कसा मूव्ह करतोय इन सच अ वे दॅट इट्स वेलॉसिटी ऍट एनी पॉइंट. मग कोणत्याही पॉइंटला त्याची वेलॉसिटी कशी फाइंड करणार आपण व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2 minus 3x अशी दिलेली. आणि एक्स काय आहे इज मेजर्ड फ्रॉम अ फिक्स्ड पॉइंट. एक्स हे काय एका पॉइंट पासून मेजर केलेलं डिस्टन्स आहे समजा. ओके, मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे 2 minus 3x. एक्स म्हणजे काय असते ते डिस्टन्स असणार आहे. ओके, तर एका फिक्स पॉइंट पासून आपण मोजते. मग ऍक्सलरेशन विचारले तुम्हाला. देन ऍक्सलरेशन इज काय युनिफॉर्म आहे, झिरो आहे, नॉन युनिफॉर्म आहे, इनडिटर्मिनेट आहे ते आपल्याला बघायचे. ओके, बरं आता मला सांगा, मला जर वेलॉसिटी व्ही माहित असेल तर ऍक्सलरेशन काय असतं डीव्ही बाय डीटी. बरोबर आहे ना. ऍक्सलरेशन काय असतं विथ रिस्पेक्ट टू टाइम डीव्ही बाय डीटी. मग मला व्ही दिलेला, याला मी डिफरन्शिएट करेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा मला काय भेटेल, याला मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी. आता इथे व्ही आहे, मग अगोदर व्ही नुसार डिफरन्शिएट काय होईल 2v इंटू डीव्ही बाय डीटी. हे लक्षात येते का तुमच्या डिफरन्शिएशन. इथे व्ही आहे व्ही स्क्वेअर बरोबर, म्हणजे फंक्शन ऑलरेडी कशामध्ये आहे व्ही मध्ये. मी कशाने डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करतोय. मग अशा वेळी मी काय करणार अगोदर याला विथ रिस्पेक्ट टू व्ही डिफरन्शिएट करणार आणि व्ही ला नंतर विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करणार. ओके, मग व्ही स्क्वेअरला डिफरन्शिएट केलं तर मला भेटतात 2v आणि व्हीचं डिफरन्शिएशन डीव्ही बाय डीटी. ओके, विच इज इक्वल्स टू बघा डी बाय डीटी ऑफ 2 minus 3x. याचं डिफरन्शिएशन कसं घेणार विथ रिस्पेक्ट टू टी. अगोदर काय करावं लागेल मला इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावा लागेल. बरोबर, विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन घेतलं इथे काय राहील -3. बरोबर आहे, 2 चा 0 आणि -3x चा -3 इंटू डीएक्स अपॉन डीटी. आले का लक्षात, इंटू डीएक्स अपॉन डीटी. बघा मग आता बघा काय भेटेल मला इथे काय राहिला 2v dv बाय dt इज इक्वल टू -3 इंटू dx अपॉन dt. चला आता सांगा dx अपॉन dt म्हणजे काय. जर मला x मी आता काय सांगतोय बघा वेलॉसिटी x मध्ये दिली, याचा अर्थ x काय असणार आहे तुमचं डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट. ओके, एक्स काय दिलेले समजा तुमचा डिस्प्लेसमेंट दिलेला आहे. तर मला सांगा dx अपॉन dt काय असणार सांगता येईल का. dx अपॉन dt लवकर सांगा. चला, एक्स हा डिस्प्लेसमेंट आहे, काय असेल dx अपॉन dt. एनीवन सांगत होतो कोणतरी सांगा. व्ही म्हणायचे का वेलॉसिटी असेल ना. आलंय का लक्षात. ओके राजवर्धन, ठीक आहे. व्ही म्हणजे काय तुमची वेलॉसिटी. बघा वेलॉसिटी म्हणजे काय असतं आता सांगितलं. जर एस डिस्प्लेसमेंट असेल तर डीएस अपॉन डीटी काय असतो वेलॉसिटी चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम वेलॉसिटी. आता इथे डिस्प्लेसमेंट काय आहे एक्स आहे बरोबर. तर एक्स जर डिस्प्लेसमेंट असेल तर डीएक्स अपॉन डीटी काय असणार तुमची वेलॉसिटी. मग मी याला -3 व्ही लिहिल बरोबर, कारण मला वेलॉसिटी व्ही दिलेली इथं बरोबर. म्हणजेच हा झाला तुमचा -3 व्ही. ओके, आता इथे काय आहे 2v dv बाय dt इज इक्वल्स टू -3v. हा v कॅन्सल होईल बरोबर, हा v कॅन्सल झाला इथे. इथे बघा हा एक v चालला गेला आणि हा v बरोबर. म्हणजेच मला काय भेटलं 2 dv बाय dt इज इक्वल्स टू -3. मग हा मी इकडे 2 नेला तिथे काय भेटेल -3/2 बरोबर आहे. हा 2 इकडच्या साईडला नेला आणि dv बाय dt म्हणजे काय आहे तुमचा dv बाय dt म्हणजे काय आहे ऍक्सलरेशन. ओके, मग ऍक्सलरेशन किती भेटलं -3/2. हे लक्षात आले का dv बाय dt म्हणजे काय ऍक्सलरेशन ते. ओके, तुमचे चॅट्स बघतो युनिफॉर्म. ओके, युनिफॉर्म आहे बरोबर आहे. ओके, ऑप्शन नंबर बघा ए ऑप्शन आहे बघा त्याचा युनिफॉर्म. ओके, बरं आता तुम्ही म्हणाल सर इथं -3/2 आलं तुम्ही युनिफॉर्म म्हणताय. युनिफॉर्म म्हणजे काय. ओके, आता इथे चेंज होतोय का एक कॉन्स्टंट आहे बरोबर. म्हणजे तुमचं थ्रू आउट ऍक्सलरेशन काय असणार आहे -3/2 असणार आहे म्हणजे युनिफॉर्म असणार आहे.
नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, चेंज होणार, बरोबर. बघा -3/2 म्हणजे कॉन्स्टंट जर व्हॅल्यू आली तर काय म्हणणार, युनिफॉर्म आहे. ओके, म्हणजे तुमचा ऍक्सलरेशन ते कसं भेटतंय, युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ओके, जस्ट मोठा करूया थोडस क्वेश्चनला. ओके, दिसत असेल आता सर्वांना, बघा चला. चला सॉल्व करा. A stone is falling freely and describes a distance s in time t seconds given by equation s is equals to 1/2 gt square. The acceleration of the stone is. चला आता सांगा लवकर. बघा काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये, बघायचं अगोदर काय दिलाय, अ स्टोन. ओके, म्हणजे एक स्टोन आहे, ठीक आहे ना, काय करतोय, इज फॉलिंग फ्रीली, म्हणजे तो काय करतोय, वरतून काय करतोय, म्हणजे खाली पडतोय फ्रीली, बरोबर. डिस्क्राईब अ डिस्टन्स एस. बघा एखादा स्टोन आहे समजा, वरतून आपण सोडलेला आहे, बरोबर. तर मग काय करतोय की डिस्टन्स एस कव्हर करतोय, कशामध्ये, टाइम टी सेकंड्स मध्ये. म्हणजे तो एस एवढं डिस्टन्स जातो टी सेकंड्स मध्ये, आणि ते कशाने दिलेलं आहे तुम्हाला डिस्टन्स, एस इज इक्वल्स टू हाफ जी टी स्क्वेअर. आता इथे जी काय असणार आहे तुमचं, आता स्टोन फॉलिंग फ्रीली म्हणजे स्टोन कुठून कुठे येत असेल बरं, सांगता येईल का. स्टोन फॉल होतोय याचा अर्थ कुठून येतोय, तो फॉल होतोय म्हणजे कुठे फॉल होणार आहे, जमिनीवरती येईल ना, पृथ्वीवर. ठीक आहे, समजा तुम्ही फर्स्ट फ्लोअर वरती आहात आणि तुम्ही तिथून स्टोन सोडलेला आहे, बरोबर. स्टोन म्हणजे दगड तुमचा. ओके, तर बघा तर तुम्ही वरतून सोडलेला आहे तर काय होईल, जमिनीवरती येईल ना, बरोबर आहे का. मग तिथे अप्लाय काय होईल, त्याच्यावरती फोर्स अप्लाय होत असतो माझ्या, काय होईल, जी, म्हणजे तुमचं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याला खाली खेचल ना, बरोबर आहे का. म्हणजे त्याचा एस, मग काय होणार, हाफ जी टी स्क्वेअर. टी सेकंड्स मध्ये तो एस एवढं डिस्टन्स करेल. तर जी का बरं लागला इथे, तर कारण ऍक्सलरेशन तिथे ऍड होणार आहे, बरोबर. पण ते कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे एस कशावरती डिपेंड असणार आहे, तुमचं टी वरती. ओके, तर मग त्या टाइम टी मध्ये आपण एस फाइंड करू शकतो, या इक्वेशन तुम्हाला दिलेले. म्हणजे जर मला टाइम टी माहित असेल तर मी डिस्टन्स तुम्हाला सांगू शकतो, बरोबर आहे. मग द ऍक्सलरेशन ऑफ द स्टोन इज, आपल्याला काय विचारलंय, ऍक्सलरेशन विचारलं. बघा एस दिलेला आहे तुम्हाला, काय दिला, एस हाफ जी टी स्क्वेअर दिलाय, आणि मला ऍक्सलरेशन विचारलं. पण मला माहिती, जर माझ्याकडे डिस्टन्स असेल तर मी वेलॉसिटी फाइंड करू शकतो, डीएस अपॉन डी टी. ठीक आहे, तर आपण डीएस अपॉन डी टी अगोदर फाइंड करूयात. बघा हाफ कॉन्स्टंट बाहेर, जी कॉन्स्टंट आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ठीक आहे ना, तो जी आहे कॉन्स्टंट. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय झाला, 2t. हा 2 कॅन्सल होईल, काय भेटेल, जीटी. ओके, जी इंटू टी काय झाला, डीएस अपॉन डी. हा झाला तुमचा वेलॉसिटी. पण याला जर परत मी डिफरन्शिएट केलं, डी स्क्वेअर एस अपॉन डी टी, म्हणजेच काय, याला मी डी बाय डी टी ऑफ डीएस अपॉन डी टी, म्हणजेच हा काय तुमचा वेलॉसिटी, याला परत डिफरन्शिएट करा, म्हणजे डी बाय डी टी ऑफ काय आहे, डीएस अपॉन डी टी, जी टी भेटलाय मला. ओके, विच इज इक्वल्स टू जी कॉन्स्टंट बाहेर आणि टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी वन, म्हणजेच मला काय भेटला, ऍक्सलरेशन. हे जे आहे तुमचं आहे ऍक्सलरेशन, ठीक आहे ना, डी स्क्वेअर एस अपॉन डी टी स्क्वेअर. ऍक्सलरेशन काय भेटलं मला, जी, आणि जी कसा आहे तुमचा, कॉन्स्टंट आहे, ठीक आहे ना, 9.8 घेतो ना. म्हणजेच माझं ऍक्सलरेशन कसं असेल, युनिफॉर्म. इथे परत काय भेटते मला, युनिफॉर्म ऍक्सलरेशन. बघा इथे काय आहे तुमचं, युनिफॉर्म ऍक्सलरेशन. ओके, आता लक्षात आलंय का, बघा काय भेटलं मला, युनिफॉर्म ऍक्सलरेशन. ओके, समजतंय का सर्वांना. बघा अशाच टाईपचे क्वेश्चन्स विचारतात. ओके, युनिफॉर्म ऍक्सलरेशन, गुड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, जस्ट टाइम बघूया. ठीक आहे अजून वेळ आपल्याकडे. नेक्स्ट बघा क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चला आता मला असं वाटतं आता तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा, मला डिस्प्लेसमेंट आणि ते लक्षात आलेले. ओके, बघा काय दिलंय, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन अ टाइम टी इज गिवन बाय एस इज इक्वल्स टू द ऍक्सलरेशन. ओके, आता हे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा चला लवकर, आणि कमेंट मध्ये आन्सर टाका, आणि एखाद्याने आन्सर कमेंट मध्ये टाकलंय ते बघून दुसऱ्यांनी कॉपी पेस्ट नका करू. ठीक आहे, तर मी तुम्हाला फोटो पाठवायला लावेल खरंच सॉल्व्ह केलंय का म्हणून. बघा चला आता क्वेश्चन सॉल्व्ह करा बरं पटकन. हा काय आहे, डिस्प्लेसमेंट दिलेले आहे तुम्हाला. आता असं जस्ट क्वेश्चन बघितलं आपण, आणि म्हणजे एस काय आहे ते तुमचं डिस्प्लेसमेंट आहे विथ इन टाइम टी. ओके, आता टी मध्ये दिलेले बघा,
तिथे आता मागच्या क्वेश्चन मध्ये जी का बरं आला होता, कारण स्टोन वरतून खाली येत होता, बरोबर, म्हणून तो ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लागला होता. आता इथे तसं लागणार नाही, एका दिशेतून दुसरीकडे जातोय फक्त, ऍक्सलरेशन फक्त आपण सॉरी एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जो काही पार्टिकल असेल तो डिस्प्लेस होतोय. ओके, मग त्याचा डिस्प्लेसमेंट एस आहे टाइम टी मध्ये, म्हणजे फक्त इक्वेशन मध्ये टीच येणार. एस ला एक्सप्रेस केलं इन टर्म्स ऑफ टी आणि ऍक्सलरेशन विचारलं. चला आता सांगा लवकर, ए म्हणताय बघूया. आन्सर आपण सांगूया, तुम्हाला थोडा वेळ देऊ. ए म्हणणं आहे राजवर्धन, ठीक आहे. बाकीचे चला सॉल्व्ह करा लवकर, सांगा. आता एबीसीडी नका करू, व्यवस्थित सॉल्व्ह करून सांगा, ठीक आहे. सिंपल आहे बघा, ऍक्सलरेशन फाइंड करायचे, एस दिलेला आहे म्हणजे दोनदा डिफरन्शिएट करा. चला दोनदा डिफरन्शिएट करून बघा बरं काय येतं आन्सर. 2 वेळा डिफरन्शिएट करायचे. एस दिलाय म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट दिले डीएस अपॉन डीटी आणि डी स्क्वेअर एस अपॉन डीटी स्क्वेअर फाइंड करायचे तुम्हाला. मग तोच काय असेल तुमचा ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं, डी स्क्वेअर एस अपॉन डीटी स्क्वेअर. चला फाइंड करा लवकर, बघूया कोण आन्सर देतं ते लवकर. करताय का सॉल्व, बघा लवकर, ठीक आहे. बराच वेळ झाला, आता मीच सांगून देईल तुम्हाला, ठीक आहे. चला बघा, काहीच नाहीये, तुम्हाला एस दिलेला आहे बघा, म्हणजे डिस्प्लेसमेंट दिले, बरोबर आहे. पर कशाच्या फॉर्म मध्ये दिले, डिस्प्लेसमेंट टीच्या, बरोबर. डिस्प्लेसमेंट कसं असतं, टी नुसार म्हणजे टाइम नुसार बदलतं, बरोबर आहे. जसं जसं तुम्ही पुढे जाल टाइम चेंज होईल तसं तुमचा डिस्टन्स चेंज होईल. मग त्या डिस्टन्सला फक्त या टीच्या फॉर्मॅटमध्ये दिले, म्हणजे टी जर तुम्हाला टी माहित असेल, समजा मला विचारलं की 5 सेकंदानंतर काय डिस्टन्स जाईल, त्याच्यासाठी हा तुम्हाला इक्वेशन दिले, बरोबर. काय दिले, एस इज इक्वल्स टू मग मला 2t स्क्वेअर मायनस 3t, ओके, 2t स्क्वेअर मायनस 3t प्लस 1, ओके. बघा 3t स्क्वेअर मायनस सॉरी 2t स्क्वेअर मायनस 3t प्लस 1, जस्ट मोमेंट व्यवस्थित लिहूया. बघा 2t स्क्वेअर मायनस 3t प्लस 1 हा दिलेला एस. आता एस माहिती, मग डीएस अपॉन डीटी फाइंड करा. डीएस अपॉन डीटी म्हणजे काय, वेलॉसिटी. ओके, डिस्प्लेसमेंट आहे, त्याला एकदा डिफरन्शिएट केलं तर मला काय भेटेल, वेलॉसिटी, बरोबर. मग मी डिफरन्शिएट करतो बघा याला, हा 2 कॉन्स्टंट बाहेर आणि टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t मायनस 3 कॉन्स्टंट बाहेर, टीचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. मला काय भेटला, डीएस अपॉन डीटी 2 × 2 4t मायनस 3. ओके, हा काय झाला तुमचा डीएस अपॉन डीटी, हा आहे वेलॉसिटी. आणि वेलॉसिटीलाच आपण डीव्ही अपॉन डीटी डिफरन्शिएट केलं तर काय भेटतं मला, ऍक्सलरेशन काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. लक्षात येतंय का, डीव्ही बाय डीटी म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम टी म्हणजेच तुमचं ऍक्सलरेशन. परत डिफरन्शिएट करायला म्हणजेच काय, डी स्क्वेअर एस अपॉन डीटी स्क्वेअर इज इक्वल्स टू डी बाय डीटी ऑफ, ठीक आहे. डीएस अपॉन डीटी लिहा, काय असेल डीएस अपॉन डीटी, इथे फाइंड केलाय 4t मायनस 3 विच इज इक्वल्स टू, आता विथ रिस्पेक्ट टू टी याचं डिफरन्शिएट घेतोय आपण, तर बघा 4 कॉन्स्टंट बाहेर आला, टीचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस 3 चा 0 विच इज इक्वल्स टू 4. सिंपल होतं बघा, काय आहे आन्सर, ऑप्शन नंबर सी, ठीक आहे ना. ऑप्शन नंबर सी आन्सर आहे करेक्ट, 4. बघा तुम्ही तर काय सांगितलं नाही, ठीक आहे. आता कमेंट मध्ये टाकताय का, मी सांगितल्यानंतर सांगू नका, ठीक आहे. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन. ओके, जस्ट ओके, अजून पण कमेंट करताय का, काय म्हणताय, ठीक आहे ठीक आहे, ओके, देखा नाही कमेंट म्हणताय.
ओके ओके, बघितलं कमेंट, काय हरकत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा बघा आता. द इक्वेशन ऑफ मोशन ऑफ अ पार्टिकल. ओके, मोशन मध्ये आहे एखादा पार्टिकल म्हणजे काय, तो मूव्ह करतोय. ओके, इक्वेशन ऑफ मोशन ऑफ अ पार्टिकल इज गिवन बाय एस इज इक्वल्स टू, ठीक आहे, 2t³ मायनस 9t² प्लस 12t प्लस 1, वेअर S and T are measured in centimeter and second, then time when the particle stops momentarily is. ओके, बघा आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा. चला जस्ट एक क्वेश्चन घेऊ आजच्यासाठी हा. बघा आता काय दिलंय, एस इज इक्वल्स टू मला दिलेलं आहे बरोबर. जस्ट मोमेंट. ओके बघा, एस इज इक्वल्स टू दिलेले. एस म्हणजे तुमचा डिस्प्लेसमेंट आणि टी म्हणजे काय असणार आहे इथे, टाइम. ओके, एस दिलेला आहे आणि त्याचं इक्वेशन दिलंय टी मध्ये. ओके, आता मला काय विचारलंय बघा, अजून काय सांगितलं, एस आणि टी कशामध्ये मेजर करतोय, सेंटीमीटर आणि सेकंड. ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे. द टाइम व्हेन पार्टिकल स्टॉप्स मोमेंटरीली, म्हणजे काय की पार्टिकल स्टॉप्स करतोय मोमेंटरीली. म्हणजे याचा अर्थ काय, मला काय करावं लागेल अगोदर, स्टॉप्स करतोय मोमेंटरीली म्हणजे काय, व्हेलॉसिटी काय भेटते मला, 0 भेटते. लक्षात ठेवा, पार्टिकल स्टॉप्स मोमेंटरीली म्हणजे काय, त्याची व्हेलॉसिटी काय भेटते, 0. मग माझ्याकडे एस आहे, एस किती दिलाय मला, 2t³ मायनस 9t² प्लस 12t प्लस 1. ओके, हे काय दिले मला, एस. मग आता मला याची व्हेलॉसिटी फाइंड करायची म्हणजे काय करेल मी, ds/dt फाइंड करेल, विच इज इक्वल्स टू, बघा आता हा 2 कॉन्स्टंट बाहेर येईल आणि t³ चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, 3t², म्हणजेच हा 3 × 2 होईल 6t². लक्षात येईल बघा तुमच्या, मायनस आता हा 9 इंटू काय असेल, 2t, बरोबर ना, t² चा डेरिव्हेटिव्ह 2t, तर 9 × 2 काय होईल, हा 18t प्लस 12t चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 चा 0. ओके, बघा हा मला भेटला ds/dt, म्हणजेच मला काय भेटले, व्हेलॉसिटी भेटली. आता मला काय दिले की टाइम व्हेन द पार्टिकल स्टॉप्स इमिजिएटली. मला बघा काय फाइंड करायचे, टाइम फाइंड करायचा आहे अशा वेळी ज्या वेळेस म्हणजे पार्टिकल काय करतोय, मोमेंटरीली स्टॉप्स करते. याचा अर्थ काय, व्हेलॉसिटी 0. बघा जसं जर दिलं की पार्टिकल स्टॉप्स करते मोमेंटरीली आणि तुम्हाला टाइम फाइंड करायचा, ते व्हेलॉसिटीला इक्वेट टू 0 करा. ओके, म्हणजेच काय, 6t² मायनस 18t प्लस 12 इज इक्वल्स टू 0. ओके, हा झाला तुम्हाला इक्वेट टू 0. आता मला टी फाइंड करायचं, काय करावं लागेल, मी 6 ने डिवाइड करेल तर काय भेटेल मला, t² मायनस 3t प्लस 2 इज इक्वल्स टू 0. मग बघा आता याचे काय करावं लागेल, टी फाइंड करण्यासाठी. आता हे कशाचं इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक आहे बरोबर. मग कसं सॉल्व्ह करणार, टीची अशा म्हणजे 2च्या अशा अवयव पाडा ज्याची बेरीज किती आली पाहिजे, -3. म्हणजे काय येणार आहे, -2 × -1. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 2, आणि ऍडिशन किती येईल, -3. ओके, म्हणजे ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, -3 आणि मल्टिप्लिकेशन 2, तर -2 × -1. ओके, म्हणजे t-2 आणि t-1 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच t इज इक्वल्स टू काय भेटेल, 1,2. ठीक आहे ना, म्हणजे t इज इक्वल्स टू 1 आणि t इज इक्वल्स टू 2 भेटेल. म्हणजे मला t काय भेटला, 1 आणि 2. ओके, 1,2 सेकंड. आलं का लक्षात हे तुमच्या. बघा इथे काहीच नाही केलं, जस्ट मला डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे आणि काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये की टाइम फाइंड करा, द टाइम व्हेन पार्टिकल स्टॉप्स मोमेंटरीली. मग पार्टिकल स्टॉप्स मोमेंटरीली याचा अर्थ का, ज्यावेळेस पार्टिकल मोमेंटरीली स्टॉप करतं अशा वेळी व्हेलॉसिटी 0 असते. मग माझ्याकडे व्हेलॉसिटी नाहीये, मग मला काय कळलं की मला एस दिलेलं आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट दिले, आणि एस वरून मी काय फाइंड करू शकतो, व्हेलॉसिटी फाइंड करू शकतो. त्या एस ला डिफरन्शिएट केल्यानंतर विथ रिस्पेक्ट टू टी. मग मी ds/dt फाइंड केला. ds/dt म्हणजे काय आहे, व्हेलॉसिटी आहे, त्याला इक्वेट टू 0 करा. ओके, त्याच्यानंतर मला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं आणि क्वाड्रॅटिक आहे याचा अर्थ त्याचे फॅक्टर्स पडणार आणि मला टीच्या 2 व्हॅल्यूज भेटल्या, t इज इक्वल्स टू 1 आणि 2. ओके, आलंय का लक्षात आता इथपर्यंत सर्वांना. ओके, बरं चला, आता काही तुम्हाला डाऊट्स असतील तर विचारत चला, बाकी क्वेश्चन्स आपण नेक्स्ट घेऊयाच. ठीक आहे, एनीवन काही डाऊट्स आहे का, समजलं का सर्वांना आपल्या आज आपण जे काय बघितलं. चला चॅट बॉक्स मध्ये तरी सांगा, आलंय का लक्षात सर्वांच्या, काय काय बघितलं आपण आज ते समजलं का सर्वांना, ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये.
एनीवन? चला सांगा लवकर. अच्छा, आपकी आवाज, रुको रुको रुको, आपका आवाज तो आना चाहिए. आती है, आवाज आती है. आपका वॉइस का कुछ प्रॉब्लेम होगा. ठीक आहे ना. तुमचा आवाज येतो मला तुम्ही बोलल्यानंतर, पण तुम्ही ते अनम्यूट करून बोलत चला म्हणजे आवाज येईल. अनम्यूट केलेलं नसेल. आवाज येतो तुमचा, अनम्यूट केलेलं नसेल. एखाद्याने म्यूट म्हणजे तुमचा म्यूट वरती असाल ते चेक करा तर. जस्ट मुमेंट. एकच मिनिट बघा, चेक करूया आपण. ठीक आहे. तुम्ही म्यूट आहात सर्वजण, त्याच्यामुळे अनम्यूट होत नाहीये का? होतंय सर. ओके, बघा येतोय आवाज. ठीक है, सी आंसर बता रहा था तब आपने सुना नहीं. ठीक है ठीक है, आवाज नाही आया होगा. आप म्हणजे काय करता तुम्ही, आपण नॉर्मली म्हणजे म्यूट केलेलं असतं ना, त्यामुळे आपल्या लक्षात राहत नाही की आपण म्यूट वरती आहोत. मग तसंच आपण बोलतो ना, मग ते आवाज नाही येत. बरोबर. तर माझं माईक तर म्हणजे अनम्यूटच असतं, पण तुमचं म्यूट केलेलं असतं ना आवाज येऊ नये म्हणून. ठीक आहे, त्यामुळे तुमचा कधी कधी आवाज येत नाही. तुम्हाला वाटतं की आपण अनम्यूट आहोत. ठीक आहे. तर एनी डाऊट, एनीवन? ठीक आहे. बघा, आज आपण बऱ्यापैकी सुरुवात केली आहे ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हला. तर उद्या आपण बाकी. ओके ओके, थँक्यू. चला, ओके ठीक आहे. तर आपण आता इथेच थांबूया. तुमचा काही तुम्ही विचारत नाहीये सध्या तरी. ठीक आहे. तर उद्या चॅप्टरचा चांगल्यापैकी अभ्यास करून या. आपण मोस्टली एमसीक्यूज घेऊयात. आज आपण काही एमसीक्यूज बघितले. ठीक आहे ना. तर अजूनही एमसीक्यूज आपल्याला बरेच घ्यायचे. मोस्टली जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करू. इथे आता आम्हाला असं वाटतं की डिस्प्लेसमेंट आणि जर वेलॉसिटी ऍक्सिलरेशन याच्या रिलेटेड क्वेश्चन आला तर ते तुम्हाला यायलाच पाहिजे. ठीक आहे. जस्ट एक क्वेश्चन होता, मी तुम्हाला जस्ट शो करून देईल किंवा उद्या पण आपण ते घेऊयाच. ठीक आहे. टायमिंग थोडासा कमी आहे, आपण उद्याच घेऊया. ठीक आहे. तो परत समजणार नाही. व्हॉल्यूमच्या रिलेटेड आहे. ठीक आहे ना, व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर वगैरे. ठीक आहे. तर आपण मीटिंग एंड करूया. उद्याचा टायमिंग सेम राहील, 12 वाजताच लेक्चर राहील उद्या पण. ओके. तर सर्वांना सांगा तसं, जर ग्रुपवरती विचारलंच म्हणजे मी प्रेझेंट असेल असं काही सांगता येत नाही, तसं मी पण ग्रुपवर टाकून देईल. उद्या 12 वाजता आपलं लेक्चर होईल. ठीक आहे. ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह चे एमसीक्यूज घेऊयात आपण पुढच्या टॉपिक्सचे. ठीक आहे. चला आता मीटिंग एंड करूया. ओके, चला बाय.